भारतामध्ये मायक्रोबायोम आधारित जैव खते तयार करणारी आघाडीची कंपनी श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद हिच्या वतीनं सॉईल फर्स्ट जनजागृती अभियानाचा शुभारंभ दिनांक 23 मे 2025 रोजी IIAB एक्स्पो हैदराबाद इथं करण्यात आला। या कार्यक्रमाचं उद्घाटन क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांच्या हस्ते संपन्न झालं। सॉईल फर्स्ट अर्थात माती प्रथम अभियानाचा उद्देश शेतकऱ्यांमध्ये मातीच्या आरोग्याचं महत्त्व आणि पुनरुत्पादक शेतीच्या पद्धतीबाबत जागरूकता वाढवणं हा आहे, ज्यामुळे शेतीतून उत्पादन क्षमता वाढवता येईल। या मोहिमेचा एक भाग म्हणून आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये एकूण 500 शेतकरी जनजागृती अभियान मेळावे आयोजित केले जाणार आहेत। या अभियानामध्ये माती परीक्षणाचं महत्त्व, मायक्रोबियल कन्सोर्शियम यावर आधारित जैव खताचा प्रचार, प्रात्यक्षिक प्लॉटद्वारे प्रभाव मूल्यांकन, नेहमीच माती जिवंत ठेवण्यासाठी जैव खतांचा वापर, हिरवळीच्या खतांचा आणि झाकण पिकांचा वापर, पशुधनाचा शेतीत समावेश आणि जतन करणं शक्य अशा नांगरणी पद्धतीचा अवलंब यावर भर दिला जाईल। या अभियानाचा प्रारंभिक कार्यक्रम महाराष्ट्रातील सांगोला तालुक्यातील कडलास गावामध्ये DEHAAT भारताची अग्रगण्य ॲग्रीटेक कंपनी यांच्या सहकार्याने पार पडला। या कार्यक्रमामध्ये पंढरपूर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर रमेश भदाणे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाला 150हून अधिक शेतकऱ्यांनी हजेरी लावली, ज्यांची मातीचं रक्षण करण्याचं महत्त्व ओळखलं, भूसंरक्षण करण्याची शपथ घेतली, जेणेकरून भविष्यातील पिढ्यांसाठी उत्तम भूमी संपत्ती राखून ठेवता येईल। या कार्यक्रमामध्ये श्री विशाल राजे भोसले DEHAAT महाराष्ट्र कॅटेगरी प्रमुख, श्री तारक धूर जाती मुख्य संचालन अधिकारी, श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आणि SRI BIO BHU MITRA याचे विक्रेता श्री धनंजय गायकवाड आदी उपस्थित होते। डॉक्टर रमेश भदाणे यांनी आपल्या भाषणात पुनरुत्पादक शेतीच्या तत्त्वानुसार काम करणं आणि रासायनिक इनपुटचा संतुलित वापर याचं महत्त्व सांगितलं। हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादास पात्र ठरला। अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी माती परीक्षणासाठी नोंदणी केली आणि जैव खते आणि सांस्कृतिक पद्धतीच्या माध्यमातून मातीच्या आरोग्याचं प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्यासाठी पुढाकार घेतला। NTV न्यूज मराठी, सोलापूर।